ओके, ऑल सेट. हे गायस, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग. जसं ज्या प्रकारे ज्या टायमिंगला तुम्ही लेक्चर बघताय त्याप्रमाणे तुम्हाला जसं सॅल्युटेशन. आणि फर्स्ट ऑफ ऑल सर्वात प्रथम तुमचं खूप 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 स्वागत आहे इकॉनॉमिक्सच्या लेक्चरमध्ये. आणि सगळ्यात पहिलं मी तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन करतो की तुम्ही 10th खूप चांगल्या पद्धतीनं चांगल्या मार्काने पास झालात. आणि तुमची जर्नी जी आहे ती 11th मध्ये 11th स्टँडर्ड मधून स्टार्ट होत आहे कॉमर्स या फील्डमधून. आणि त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तसंच जसं आपलं कॉमर्स फील्ड आहे तर त्यामधलंच एक इम्पॉर्टंट चॅप्टर आहे जो की ऑप्शनल आहे, जो मेन चॅप्टर आहे दॅट्स इकॉनॉमिक्स. आणि तो सब्जेक्ट मी तुम्हाला शिकवणार आहे. सो अबाउट दिस सब्जेक्ट की तुम्हाला तुमच्या पियर्स कडून, म्हणजे जे तुमचे मोठे भाऊ असतील जे कॉमर्स फील्ड मधून गेलेले असतील किंवा तुमचे जे मित्र असतील त्यांच्याकडून काही गोष्टी कळल्या असतील की हा रट्टा फाय सब्जेक्ट आहे किंवा खूप थेअरी आहे, जस्ट थेअरी सब्जेक्ट आहे, याला लर्न करायचा आणि उतरवायचा. तर आपण काय करूया, सर्वप्रथम ती जी पाटी आहे ती पुसून टाकूया पूर्णपणे आणि लेट स्टार्ट विथ अ न्यू डेफिनेशन. स्वतःच्या डेफिनेशनने आपण स्टार्ट करूया. म्हणजे म्हणतात ना ते, ऐकावे जनाचे करावे मनाचे तसं आपण जनांचं ऐकून झालंय. आता जे आपल्या मनाचं डेफिनेशन आहे ते आपण या ठिकाणी स्वतःच ट्राय करूया आणि आपल्या मनाचं काहीतरी करायचं नंतर लोकांचं पहिलं आपण पुसून टाकूया. सो इकॉनॉमिक्स या सब्जेक्टला घाबरायची अजिबात काही गरज नाहीये. थेअरी वगैरे किंवा फक्त रीड करावा लागेल, रट्टा करावा लागेल. हे जे कन्सेप्ट आहेत ह्याच्यामधले कन्सेप्ट आहेत ते इतक्या साध्या सिंपल एक्झाम्पल्स देऊन मी तुम्हाला म्हणजे तुम्हाला ते समजवणार आहे. म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल जे एक्झाम्पल्स असणार आहे ते एकदम बेसिक सिंपल असणार आहे, जे तुमच्या डोक्यात सहजपणे शिरतील. दुसरं, ते जे एक्झाम्पल्सने तुम्हाला जी ती कन्सेप्ट कळाली आहे तर त्या कन्सेप्ट कळली तर ती कशी लर्न होईल, कशी बाय हार्ट होईल. तर ती सेकंड ऑफ ऑल तो माझा प्रयत्न असणार आहे. आणि थर्ड ऑफ ऑल ही जी साध्या एक्झाम्पल्सने जी कन्सेप्ट आपल्याला कळाली आहे तर ते आपल्याला पेपरवर कशी उतरवता येईल त्याकडे माझं एक लक्ष असणार आहे. आणि याबरोबरच तुमची सुद्धा मला मदत लागणार आहे की जेव्हा आपलं लेक्चर होईल आणि ज्या ज्या कन्सेप्ट असतील आपण ज्या दिवशी शिकलेल्या असतील तर त्या फक्त एकदा डोळ्याखालून तुम्ही घालवणं गरजेचं आहे. एकदा रिवाइज करणं गरजेचं आहे. ते मी सुद्धा घेऊ शकतो ऍट द एंड ऑफ द लेक्चर एक 5-10 मिनिटांमध्ये. पण जेव्हा आपण स्वतः करतो ना त्याचा वेगळाच इम्पॅक्ट पडतो असं मला वाटतं. त्यामुळं एवढंच एक छोटस असणार आहे ऍक्टिव्हिटी तुमच्यासाठी. आणि विथ ऑल दिस जे अँसर्स असणार आहे, क्वेश्चन अँसर्स वगैरे, ते सुद्धा कसे पाठ करावे, त्याच्यासाठी मोठ्या अँसरसाठी कसं निमॉनिक्स त्याचा कसं बनवावं वगैरे, आणि एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने कुठल्या कुठल्या गोष्टी इम्पॉर्टंट असणार आहे त्या हायलाईट करून देणार आहे मी. सो खूपच इंटरेस्टिंग जर्नी असणार आहे. आणि त्या जर्नीचा भाग व्हायला तुम्ही मला चान्स द्याल आणि आपल्या चॅनलवरूनच तुम्ही इकॉनॉमिक्स कराल आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर कराल ही माझी अपेक्षा असेल. सो या सब्जेक्ट बद्दल आपण जर बघू तर व्हॉट्स द कंटेंट, आपल्याला इकॉनॉमिक्स मध्ये या वर्षी काय काय शिकायला भेटणार आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे लॉजिकली आपण जर गेलं की आपल्याला इकॉनॉमिक्स मध्ये यावेळेस काय काय शिकायला देणार आहे, कसं कसं असणार आहे. तर सगळ्यात पहिलं इकॉनॉमिक्स शिकण्यासाठी जे बेसिक कन्सेप्ट लागणार आहे आपल्याला, कुठल्याही सब्जेक्ट शिकण्यासाठी त्याचे बेसिक्स आपल्याला क्लिअर असावे लागतील. सो फर्स्ट चॅप्टर इज ऑल अबाउट बेसिक्स ऑफ इकॉनॉमिक्स, लाईक बेसिक्स ऑफ इकॉनॉमिक्स. आणि इकॉनॉमिक्स हे का इम्प्लाय करतो, कशासाठी, म्हणजे फॉर नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी असतं किंवा काय, तर तसं नाहीये. सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे मनी. पैसा असेल तरच आपण त्याला इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी म्हणतो. ज्या ज्या गोष्टीमध्ये पैसा इन्व्हॉल्व्ह नसतो ती आपण नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी म्हणतो. इन द कॉमर्स टर्म दोन ऍक्टिव्हिटीज असतात, एक असते इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी जी असते मनी जनरेटिंग ऍक्टिव्हिटी, आणि एक असते नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी विच इज डन फॉर युअर लेजर, फॉर युअर टाइमपास. म्हणजे तुमचं आपण एक म्हणतो ना हॉबी, ती असते नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी. आणि ज्याचं हेतू पैसे कमवणं असतं किंवा जी ऍक्टिव्हिटी करून पैसे कमवले जातात तर ती असते इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी. म्हणजे डायरेक्टली इकॉनॉमिक्स इज रिलेटेड टू मनी. सो व्हॉट इज मनी हे आपलं पहिलं क्लिअर झालं पाहिजे. पैसा म्हणजे काय.
तर त्यासाठी मनी हा चॅप्टर आहे. आणि पार्टिशन व्हॅल्यू इज ऑल अबाउट मॅथमॅटिकल इक्वेशन्स लाईक अरिथमेटिक मीन असतं, मोड असतं, डेसाइल्स वगैरे, त्यात फॉर्म्युलेज वगैरे असतात आणि अतिशय इझी असणार आहे. तर तुम्हाला मॅथ्समध्ये पण असेल. आणि ज्यांचा मॅथ्स सब्जेक्ट नाहीये, ज्यांचा SP सब्जेक्ट आहे, तुम्ही सुद्धा काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. खूप एकदम इझिली तुम्हाला कळेल. आता मीन म्हणजे ऍव्हरेज काढणं, मीन, मीडियन, मोड हे सुद्धा तुमचं 10th वगैरे मध्ये झालेलं असणार आहे. त्यामुळे जास्त काही टेन्शन घ्यायची गरज नाही. इट विल बी जस्ट लाईक रिव्हिजन ऑफ युअर 10th मॅथमॅटिक्स. आणि सर्वात इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे आपण महाराष्ट्रात राहतो. सो आपण इंडियात राहतो, बट इंडियाचं एक स्टेट आहे महाराष्ट्र आणि आपण त्या स्टेटमध्ये राहतो. तर त्या स्टेटचं इकॉनॉमी जाणून घेणं आपलं कर्तव्य बनतं फर्स्ट ऑफ ऑल. सो द फॉलोइंग चॅप्टर इज इकॉनॉमी ऑफ महाराष्ट्र. आणि त्याच्यानंतर येतं रुरल डेव्हलपमेंट इंडिया. म्हणजे अर्बन डेव्हलपमेंट असतेच, लोक अर्बन मध्ये डेव्हलप्ड असतात. आता जे अर्बन एरियाज आहेत त्यामध्ये राहण्यासाठी पैसा जास्त लागतो, मग तिथले लोक डेव्हलप आपण अज्युम करतो की त्यांना ते डेव्हलप असतात. सो आपण फर्स्ट त्यांच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. पण फर्स्ट आपण लक्ष दिलं पाहिजे रुरल डेव्हलपमेंटकडे, जे रुरलमध्ये एरियाजमध्ये लोक राहतात. सो त्यांच्याकडे लक्ष देणं सर्वप्रथम गरजेचं आहे. आणि एक साधं आपण गणित एक एक्झाम्पल धरलं, फर्स्ट एक्झाम्पल आपलं, तर पॉप्युलेशन का शिकणं गरजेचं आहे. पॉप्युलेशन इन इंडिया. समजा आपण खाण्याची एखादी गोष्ट धरली, केक धरला, समजा केक आहे, तर आपल्याला पार्टीमध्ये सांगितलं की केक आता कटिंग वगैरे झालाय, तर केकचं डिवाइड करायचं आपल्याला. तर पहिला प्रश्न असतो किती जण केक खाणार आहे, कोणाकोणाला खायचा आहे, किती पीसेस होणार आहे. तर किती हे कशावरून ठरतं, हे ठरतं किती लोक आहेत त्याच्यावर. दॅट मीन्स इन शॉर्ट पॉप्युलेशन. सो इकॉनॉमीचं अभ्यास करताना आपण पॉप्युलेशनला डावलणं इट्स लाईक नॉट पॉसिबल. पॉप्युलेशन लक्षात ठेवूनच आपल्याला सर्व काही इकॉनॉमिक पॉलिसीज म्हणा, इकॉनॉमिक स्कीम्स म्हणा, किंवा मनी डिस्ट्रीब्युशन म्हणा, फायनान्शियल स्कीम्स, हे सगळं पॉप्युलेशनला लक्षात ठेवूनच आपल्याला बनवावं लागतं. आणि थर्ड ऑफ ऑल जे ॲज सिमिलर टू रुरल अँड अर्बन, तसंच आपण एम्प्लॉयड आणि अनएम्प्लॉयड मध्ये बघूया की एम्प्लॉयडवर इकॉनॉमिक स्कीम्स वगैरे देणं गरजेचं आहेच. पण त्याआधी आपलं अनएम्प्लॉयमेंट जे आहे, जे अनएम्प्लॉयड पीपल्स आहे, तर त्यांच्यावर जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. सो अनएम्प्लॉयमेंट इंडिया. आणि सेम गोज विथ पॉवर्टी इन इंडिया. आणि बेस्ट ह्याच्यावर तर आपण जास्त वेळ घालवणे, इकॉनॉमिक पॉलिसी ऑफ इंडिया सिन्स 1991. म्हणजे एक शॉर्ट मध्ये सांगायचं म्हटलं तर बिफोर 1991 इंडिया वॉज अ क्लोज्ड इकॉनॉमी. म्हणजे जे काही फॉरेन ब्रँड्स आहेत, जे आज आपल्याला दिसतात, ऍपल झालं, टोयोटा झालं, आय मीन कार ब्रँड्स मध्ये सुझुकी झालं, आणि भरपूर असे फॉरेन जे ब्रँड्स आहेत, ते 1991च्या आधी इंडियामध्ये नव्हतं. इंडियामध्ये कारमध्ये सुद्धा आपण एक लक्षात घेऊया, मारुती म्हणून होतं, अजून काही इंडियन ब्रँड्स होते, इंडियन्स गुड होते. आणि 1991 नंतर आपलं इंडिया हे ओपन इकॉनॉमिक झालं. सो 1991च्या पॉलिसी सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आणि इकॉनॉमिक प्लॅनिंग इन इंडिया, महाराष्ट्राचं आपलं झालं. आता इंडियाचं इकॉनॉमिक प्लॅनिंग कसं होतं, तर ते या 10th चॅप्टरमध्ये, म्हणजे सरासरी एक कंटेंटचा तुम्हाला अंदाज आलेला आहे की लॉजिकल आहे. जे आपण शिकतोय त्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला काय कधी कधी घरचे आपल्याला काय काम करायला होतं, तर आपला पहिला प्रश्न काय असतो, का. तर हा जो का आहे तो इथे तुमचा सॅटिस्फाय करण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न होता की हे इकॉनॉमिक्स मध्ये हे चॅप्टर आपण का शिकत आहोत. जसं की मनी का शिकतोय, रुरल डेव्हलपमेंटचा चॅप्टर काय, पॉवर्टीचा चॅप्टर काय, अनएम्प्लॉयमेंटचा चॅप्टर काय. तर हे सगळे जे वायज आहेत हे सॅटिस्फाय करण्याचा माझा एक छोटा प्रयत्न होता इथे. सो आपल्या मेन फर्स्ट चॅप्टरकडे वळण्याच्या आधी मी तुम्हाला सांगू शकतो की क्वेश्चन्स विचारायला तुम्ही घाबरू नका. जे कमेंट सेक्शन मध्ये, नो क्वेश्चन्स आर स्टुपिड क्वेश्चन्स. एव्हरी क्वेश्चन, म्हणजे काही क्वेश्चन्स कोणाला स्टुपिड वाटू शकतात किंवा कोणाला, बट इन फ्रंट ऑफ टीचर, माझ्यासाठी हुशार मुलं किंवा जे म्हणजे एज्युकेशनली जे स्लो लर्नर्स आहेत आणि जे फास्ट लर्नर्स आहेत, हुशार असं काही नसतं. काही स्लो लर्नर्स असतात, काही फास्ट लर्नर असतात. मी सुद्धा एक स्लो लर्नर मधूनच, त्या कॅटेगरी मधूनच येतो. सो ज्यांना थोडं उशिराने कळतं, त्यांना क्वेश्चन्स जास्त पडतात की हे का, हे अजून कळलं नाही, मला नाही कळलं. सो बी फ्री टू कमेंट इन द कमेंट सेक्शन. मी माझं टेलिग्रामचं सुद्धा एक चॅनल लवकरच बनवून डिस्क्रिप्शन मध्ये टाकणार आहे.
बट बिफोर दॅट, तत्पूर्वी तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये तुमचे जे डाऊट्स असतील ते तुम्ही मला विचारू शकता. आय विल शॉर्टली ॲज क्विक ॲज पॉसिबल मी त्यांना रिप्लाय करण्याचा प्रयत्न करणार आहे. सो डोंट हेजिटेट टू आस्क क्वेश्चन्स विचारायला तुम्ही घाबरू नका की कोणी काय म्हणेल काय नाही, काही मनात आणण्याची गरज नाही. सरळ सरळ तुम्ही क्वेश्चन्स विचारू शकता कमेंट सेक्शन मध्ये. खूप फास्ट गेला असेल की स्लो जायला पाहिजे, तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये थोडंसं मला सांगा. लेट्स मूव्ह ऑन टू आवर फर्स्ट चॅप्टर, बेसिक कन्सेप्ट्स इन इकॉनॉमिक्स. आपण आपल्या पहिल्या चॅप्टरकडे वळूया. सो आपल्या पहिल्या चॅप्टरकडे वळण्याच्या आधी जे आपण याचा जरा एक काय म्हणतात ओव्हरव्ह्यू घेऊया. सो लेट्स नॉट गो टू द टेक्स्ट बुक डायरेक्टली. तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू देतो मी. आपल्याला फर्स्ट चॅप्टर शिकायचा असेल तर देयर इज अ वर्ड, फर्स्ट वर्ड जो इम्पॉर्टंट वर्ड आहे दॅट इज सायन्स. जरी आपण कॉमर्सला ऍडमिशन घेतलेलं आहे, आपण इकॉनॉमिक्स शिकतोय, बट सायन्स इज द फर्स्ट वर्ड वी आर गोना स्टडी इन आवर इकॉनॉमिक्स लेक्चर. आपल्या इकॉनॉमिक्स लेक्चर सगळ्यात पहिला वर्ड जो आहे तो सायन्स आहे. आणि दोन प्रकारचे सायन्स या ठिकाणी आपल्याला सांगितलेले आहे. तर व्हॉट आर दोज टू टाइप्स ऑफ सायन्स? सो फर्स्ट इज आहे दॅट इज नॅचरल सायन्स, आणि सेकंड जे आहे ते आहे सोशल सायन्स. हे फक्त आय मीन तुमच्या इंट्रोडक्शनसाठी एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने नाही, बट एक इंट्रोडक्शन म्हणून की सरळ सरळ आपण इकॉनॉमिक्सवर उडी न मारता एक त्याचा बॅकग्राऊंड स्टडी केला पाहिजे की का आपण इकॉनॉमिक्स स्टडी करतो, इकॉनॉमिक्स कशा प्रकारे स्टडी केलं पाहिजे, त्याच्यासाठी हा एक ओव्हरव्ह्यू आहे. तर व्हॉट इज नॅचरल सायन्स? म्हणजे नॅचरल सायन्स म्हणजे इट्स फर्स्ट ऑफ ऑल इट्स फॅक्च्युअल, इट्स बेस्ड अपॉन फॅक्ट्स, म्हणजे ते फॅक्ट्सवर आधारित असतं. म्हणजे काही गोष्टींचा आउटपुट असतो तो, आणि दॅट इज फिक्स्ड आउटपुट. कुठल्याही सर्कमस्टॅन्सेसमध्ये तो आउटपुट चेंज होत नाही. आणि लॅबोरेटरी कंडिशन्समध्ये किंवा जे लॅबमध्ये टेस्टिंग वगैरे होतं अंडर सुपरवाइज कंडिशन्स, त्याचे रिझल्टचा आउटपुट हा फिक्स असतो. मीन्स आउटपुट जो आहे तो त्याचा फिक्स असतो. फॉर एक्झाम्पल, म्हणजे एक एक्झाम्पलने आपण स्टार्ट करूया. एक साधं एक्झाम्पल द्यायचं झालं म्हटलं तर जेव्हा आयन म्हणजे लोखंड हे जेव्हा पाण्याच्या संसर्गात येतं, वेन इट कम्स इन कॉन्टॅक्ट विथ वॉटर, पाण्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतं, तेव्हा त्याला काय होतं? साधं गणित, त्याला गंज लागतो, म्हणजे ते रस्ट होतं. आता असं आहे का की बिस्लरीच्या पाण्यामध्ये जेव्हा आपण आयनला टाकतो तर तेव्हा ते गंजत नाही, आणि आपण साध्या पाण्यामध्ये टाकलं आपल्या रोजच्या पिण्याच्या पाण्यामध्ये तर ते गंजतं, असं काय आहे का? किंवा नदीच्या पाण्यातच गंजणार, पिण्याच्या पाण्यात गंजणार नाही, अशी काय कन्सेप्ट आहे का? राईट, असं काही नाही. त्याला कुठल्याही पाण्यात टाका, त्याचा आउटपुट काय असणार आहे? फिक्स असणार आहे. सो आयन जेव्हा पाण्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतं तेव्हा ते रस्ट होतं. इट इज अ फॅक्ट, आणि ते चेंज होणार नाही. बट social science is what it depends upon certain factors like natural science, but the outcome which comes, म्हणजे ज्याचा आउटकम जो आहे तो सब्जेक्टिव्ह असतो. सब्जेक्टिव्हचा अर्थ म्हणजे तो चेंज होऊ शकतो. जरी सब्जेक्ट मॅटर म्हणजे ज्याच्यावर प्रयोग होतोय, जो ह्युमन आहे, तो जरी ऑल ओव्हर ह्युमन बिंग आहे, बट प्रत्येक ह्युमन बिंग वरचा आउटकम जो आहे तो डिफरंट असतो. सो फॉर एक्झाम्पल सोशल सायन्सचे आपण जर दोन स्ट्रीम घेतले, काय चालू झालंय? मस्त आहे. तर ते सायकोलॉजी आणि सोशियोलॉजी हे दोन स्ट्रीम आहेत ऑफ सोशल सायन्स. सायकोलॉजी इज अ स्टडी ऑफ ह्युमन बिंग,
सायकोलॉजी इज स्टडी ऑफ ह्युमन बिंग आणि सोशलॉजी इज स्टडी ऑफ सोसायटी, सोशल ऍस्पेक्ट. इट इज सोशल ऍस्पेक्ट आणि हा इंडिव्हिज्युअल ऍस्पेक्ट असतो. म्हणजे एखाद्या ह्युमन बिंगचा स्टडी असतो तर त्याला सोशलॉजी म्हणतात आणि ग्रुप ऑफ ह्युमनचा स्टडी झाला तर त्याला सायकोलॉजी म्हणतात. हे जे दोन स्ट्रीम आहेत. सो याला आपण बिहेवियरल इकॉनॉमिक्स, ट्रेडिशनल इकॉनॉमिक्स होतं, ज्याच्यामध्ये आधीचे जे इकॉनॉमिस्ट आहेत जे इकॉनॉमिक आय मीन लॉज आणायचे, तर त्यामध्ये ते ह्युमन बिहेवियरचा ऍस्पेक्ट न आणता, सोशल ऍस्पेक्ट न आणता, पर्सनल ऍस्पेक्ट न आणता ते पॉलिसीज व्हायच्या. बट जेव्हा सोशलॉजी आणि सायकोलॉजी येतं तेव्हा ते बिहेवियरल इकॉनॉमिक्स तयार होतं, बिहेवियरल इकॉनॉमिक्स. आणि हे सोशिओ इकॉनॉमिक्स आपण म्हणतो, सोशिओ इकॉनॉमिक्स. तर जसं नॅचरल सायन्स ज्याचं आउटपुट फिक्स असतं, तसं सोशल सायन्स जे आहे त्याचं आउटपुट व्हेरी करतं डिपेंडिंग अपॉन ह्युमन बिहेवियरल सायन्स, बिहेवियरल इकॉनॉमिक्स तयार होतं. आणि सोशिओलॉजी ज्याच्यातून आपण सोशिओ इकॉनॉमिक्स तयार करतो, ज्याच्यातून आपण पब्लिकसाठी पॉलिसीज गठन करतो आणि वेगळ्या वेगळ्या वेलफेअर स्कीम्स आपण आणतो. सोसायटी या इकॉनॉमिक लॉवर कसं रिॲक्ट करेन याचं स्टडी करतो. तर त्या ऍस्पेक्टनी हे इम्पॉर्टंट असतं. लेट्स गेट बॅक टू द टेक्स्ट बुक जे आपण आता डिस्कस केलं होतं. जे आपण आता डिस्कस केलं होतं जस्ट राईट नाव, त्याच पेजवर आहे बाबा. हो, की दोन प्रकारचे सायन्स असतात, नॅचरल सायन्स आणि सोशल सायन्स, which of the empirical approach, exact sciences, under control conditions, त्याचे आउटकम असते फिक्स असतं. आणि सोशल सायन्स सोशल ऍस्पेक्ट, सोशलॉजी असतं, ह्युमन बिहेवियरचं स्टडी सायकोलॉजी मध्ये असतं. हे सगळं आता आपलं झालंय आणि यातून याला आपण लक्षात घेता इकॉनॉमिक्सचा स्टडी करायला हवा. म्हणजे जनरल ह्युमन टेंडन्सी कशा असतात त्याला आपण बाजूला डावलू शकत नाही. त्याला आपल्याला विचार करूनच इकॉनॉमिक पॉलिसीज किंवा इकॉनॉमिक स्टडीज हे केलं पाहिजे. तर इकॉनॉमिक्स कडे वळूया आपण. इकॉनॉमिक्स हा वर्ड आता आपल्याला कसा आलाय, तर इकॉनॉमिक्स जे आहे हा वर्ड कुठल्या भाषेतून आलाय? हा आलाय एका ग्रीक वर्ड मधून. ऍज पर एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू हे इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला ऑप्शन्स येतील लॅटिन किंवा फ्रेंच किंवा अजून 2-3 भाषांचे ऑप्शन्स येतील. यू हॅव टू सिलेक्ट ग्रीक फॉर इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स इज डिराइव्ड फ्रॉम अ ग्रीक वर्ड. हा जो इकॉनॉमिक शब्द आहे हा ग्रीक वर्ड वरून डिराइव्ह झालेला आहे. आणि तो जो ग्रीक वर्ड होता तो होता ऑइकोनॉमिया. काही जण त्याला इकॉनॉमिया म्हणतात, काही जण ऑइकोनॉमिया म्हणतात. हा डिराइव्ह झालाय फ्रॉम द वर्ड ऑइकोनॉमिया विच मीन्स, अरे येलो दिसत नाही ना जास्त, विच इज डिराइव्ड फ्रॉम 2 वर्ड्स. या 2 वर्ड्सला एकत्रीकरण करून हा वर्ड तयार झालाय. ऑइको आणि नॉमस हे 2 वर्ड मिळून ऑइकोनॉमियाचा जन्म झालाय. ऑइको मीन्स ग्रीक मध्ये ऑइकोचा अर्थ होतो हाऊस होल्ड आणि नॉमसचा अर्थ होतो मॅनेजमेंट ग्रीक वर्ड मध्ये. आणि हे जे 2 वर्ड मिळून जो वर्ड तयार होतो त्याला म्हणतात ऑइकोनॉमिया. तर व्हॉट इज ऑइकोनॉमिया? इट इज मॅनेजमेंट ऑफ
हाऊस होल्ड म्हणजे घराचं जे मॅनेजमेंट होतं, जे फायनान्शियल मॅनेजमेंट होतं, घरात जो पैसा येतो तर त्याला आपण कसा खर्च करतो, कुठल्या गोष्टींवर खर्च करतो, त्याचं बजेट कसं तयार होतं, प्रायोरिटीज कशा सेट करतो आपण, की पहिले यावर खर्च होणार, हे सगळे खर्च झाल्यावर मग आपण किती पर्सेंट सेव्हिंगवर लक्ष देतो किंवा काय, हे सगळे जे एन्शियंट ग्रीकमध्ये प्रत्येक घरात जे फायनान्शियल प्लॅनिंग व्हायचं त्याला इकॉनॉमी म्हणायचे. आणि त्यामधूनच आपला जो इंग्लिश वर्ड आहे इकॉनॉमिक्स हा जनरेट झालेला आहे. आणि एक सिम्पल ट्रिक म्हणजे तुम्हाला एक आता सांगणार आहे, आपल्या घराचं मॅनेजमेंट कोण करतं, फायनान्शियलचं मॅनेजमेंट आहे आपल्या घराचं, तर ते कोण करतं? हे जे आपलं घर आहे आणि हे जे आपलं घर आहे त्याचे फायनान्सेस कोण मॅनेज करतं? आपली मम्मी मॅनेज करते, राईट? आई मॅनेज करते, मम्मी मॅनेज करते. तर हु इज शी? आपल्या घराची कोण आहे ती? ऑब्व्हियसली शी इज क्वीन ऑफ अ हाऊस, राईट? आणि ती काय मॅनेज करते? घर मॅनेज करते अँड शी इज क्वीन ऑफ आवर हाऊस. सो असं एक लिंक लावूया की इकॉनॉमिक्स इज वन ऑफ सोशल सायन्सेस. जे सोशल सायन्स आहे, अंडर दॅट सोशल सायन्स कम्स इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्सच्या अंडर येतं. सो क्वीन ऑफ आवर हाऊस इज आवर मम्मी. आवर मम्मी इज आवर क्वीन ऑफ आवर हाऊस. सो इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट हा क्वीन ऑफ सोशल सायन्सेस. आणि हे कोणी म्हटलंय? पॉल सॅम्युएल्सन. इफ आय एम राईट, आपण चेक करूया फॉर अ बिट. लोड व्हायला वेळ लागतोय. राईट, पॉल सॅम्युएल्सन हा काय म्हणलाय? क्वीन ऑफ सोशल सायन्सेस इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स इज रेफर्ड टू ॲज क्वीन ऑफ सोशल सायन्सेस. हे पण तुम्ही एक फिल इन द ब्लँक साठी लक्षात करा. आणि as well as this Greek word which is oikonomia is also important for fill in the blanks. मार्क करून घ्या, अंडरलाईन करून घ्या. ओके, तर इकॉनॉमिक्सचा आपल्याला बेसिक कळलेलं आहे. वर्ड कुठून अराईव्ह झाला, तो कुठल्या लँग्वेजचा वर्ड होता, अँड व्हॉट इज दिस सब्जेक्ट टर्म्ड ॲज. लेट्स गो टू द नेक्स्ट पेज. तर 3 प्रकारचे इकॉनॉमीज आहेत. ओव्हरऑल सरासरी 3 प्रकारचे इकॉनॉमीज आहेत. सो फर्स्ट इज कॅपिटलिस्ट, सेकंड इज सोशलिस्ट आणि थर्ड वन इज मिक्स्ड इकॉनॉमी. 3 प्रकारचे इकॉनॉमीज एक्झिस्ट करतात. फर्स्ट इज कॅपिटलिस्ट. कॅपिटलिस्टचे साधं सरळ एक्झाम्पल आहे विच कंट्री, द कंट्री इज USA. म्हणजे सर्वात कमी गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन. कॅपिटलिस्ट रेफर्स टू म्हणजे कमीत कमी गव्हर्नमेंटचं इंटरव्हेन्शन आणि जास्तीत जास्त प्रायव्हेटायझेशन. कोणी काय गुड्स प्रोड्यूस करावे, कोणी किती प्रोड्यूस करावे आणि कोणी कसं प्रोड्यूस करावं, हे प्रत्येक गोष्ट गव्हर्नमेंट न डिसाईड करता तिथले लोक डिसाईड करतात. द पीपल ऑफ दॅट कंट्री डिसाईड रादर दॅन द गव्हर्नमेंट. आणि जी सोशलिस्ट इकॉनॉमी असते त्याचं बेस्ट एक्झाम्पल इज रशिया ऑर मे बी चायना, ज्यामध्ये गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन भरपूर प्रमाणात असतं. म्हणजे कुणी किती प्रोड्यूस करावं, कुठले गुड्स प्रोड्यूस करावे, किती एक्सपोर्ट व्हावा, कुठल्या गुड्सवर जास्त लक्ष दिलं पाहिजे, हे सगळं कोण डिसाईड करतं? इट इज डिसाइडेड बाय द गव्हर्नमेंट. आणि तिसरं मिक्स्ड इकॉनॉमीचं बेस्ट एक्झाम्पल म्हणायला गेलं तर इट्स आर कंट्री इंडिया. म्हणजे ज्या कंट्रीमध्ये गव्हर्नमेंटचं इंटरव्हेन्शन आहेच आहे, बट त्याच प्रमाणात प्रायव्हेट सेक्टर सुद्धा गुड्स प्रोड्यूस करू शकतं. इथे इंटरव्हेन्शन म्हणता येणार नाही गव्हर्नमेंटचं, बट गव्हर्नमेंटचं रेग्युलेशन असतं की तुम्ही तुमच्या पद्धतीने करा, बट गव्हर्नमेंट तुमच्यावर लक्ष ठेवून असणार की तुम्ही कसं करताय, काय करताय. आणि त्यासोबत गव्हर्नमेंट सुद्धा तुमच्या त्या कॉम्पिटिशन मध्ये एक पार्ट असणार आहे की फॉर एक्झाम्पल जसं आता आपल्याकडे जिओचं सिम कार्ड आहे, एअरटेलचं आहे, वीचं आहे, तसंच BSNL सुद्धा आहे. या सगळ्यांवर
गव्हर्नमेंट पाळत सुद्धा ठेवते, पण त्यासोबत त्यांचं सुद्धा एक प्रोडक्ट मार्केटमध्ये अवेलेबल असतं. सो दॅट इज मिक्स्ड इकॉनॉमी. आणि नेक्स्ट आपल्याला एका माणसाचं या ठिकाणी चॅप्टरमध्ये आपल्याला त्याचं इंट्रोडक्शन किंवा त्याचा एक छोटासा पार्ट आहे. हिज नेम इज कौटिल्य. त्याला आपण चाणक्य या नावाने सुद्धा ओळखतो. तर चाणक्य याने कुठलं बुक लिहिलंय, सरळ सरळ येते आपल्याला. त्याने एक बुक लिहिलं होतं अर्थशास्त्र. हे वर्ड सुद्धा दोन वर्डचं मिश्रण होऊन तयार झालंय. विच इज अर्थ अँड शास्त्र. आता अर्थ म्हणजे काय? अर्थ मीन्स वेल्थ आणि शास्त्र मीन्स सायन्स. आय गेस कुठं क्लिक झालं. शास्त्र मीन्स सायन्स. The science behind creation of wealth or utilization of wealth जे आहे किंवा मॅनेजमेंट ऑफ वेल्थ, तर ते आहे अर्थशास्त्र. असं त्या वर्डच्या माग जे एटिमॉलॉजी होती ती आहे. आता कौटिल्य इथे काय म्हणतोय, आपण एक साधे एक्झाम्पल्सच्या हिशोबाने आपण इथे शिकून घेऊया. तर व्हॉट वॉज हिज व्ह्यू. ओके जरा save the changes, save a copy, discard. दुसरा PDF चा ऍप बघितलं पाहिजे एखादा. ओके, सो हियर इट इज कौटिल्य's व्ह्यूज ऑन इकॉनॉमिक्स. कौटिल्य, चाणक्य तुम्हाला माहितीच आहे, इंडियन हिस्ट्रीमध्ये सर्वात हुशार माणूस आपण ज्याला म्हणतो, नीती बनवण्यामध्ये चाणक्य चतुर असा माणूस आहे. तर त्याचे व्ह्यूज काय होते इकॉनॉमिक्सवर. तर इथे काय लिहिलंय, अर्थ मीन्स वेल्थ आणि शास्त्र मीन्स सायन्स. इट इम्प्लाइज दॅट सायन्स ऑफ एक्वायरिंग आणि मॅनेजिंग द वेल्थ. नुसतं काय म्हणतात, वेल्थ एक्वायर न करता, ते एक्वायर झालं त्याचं मॅनेजमेंट कसं झालं पाहिजे, त्याच्या मागचं सायन्स काय. इट कम्स फ्रॉम द बुक अर्थशास्त्र. एसेन्शियली अर्थशास्त्र ट्रिटाईज म्हणजे आपण म्हणू शकतो बुक किंवा रिटन थिंग किंवा काही दॅट इज रिटन. पॉलिटिकल इकॉनॉमी ऑन इट्स ब्रॉडेस्ट सेन्स. तर की पॉइंट्स काय होते त्याचे. क्रुशियल रोल ऑफ गव्हर्नमेंट. आता इथे तुम्हाला साधं सरळ लक्षात राहावं म्हणून आपण एक एक्झाम्पल घेणार आहोत अबाउट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. ओके, तर स्टेट क्रुशियल रोल ऑफ स्टेट ऑर गव्हर्नमेंट. कौटिल्य काय म्हणत आहे इथे की जे इकॉनॉमी आहे, इकॉनॉमिक्स आहे, याच्यामध्ये सर्वात क्रुशियल रोल कोणाचा आहे, तर स्टेट और गव्हर्नमेंट. स्टेटचा आणि गव्हर्नमेंटचा यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट रोल आहे. आता जसं आपल्या इथे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये बीजेपी लेड सेंट्रल गव्हर्नमेंट आहे आपल्या इथं. सो त्यांचा आणि स्टेट मीन्स स्टेट ॲज अ नॉट महाराष्ट्र अँड ऑल. स्टेट याचा अर्थ होतो एक कंट्री आणि त्याचं गव्हर्नमेंटचं सगळ्यात इम्पॉर्टंट रोल असणार आहे. तर ते कसं, तर तो सेकंड पॉइंट मध्ये म्हणतो की फोकस ऑन क्रिएशन ऑफ वेल्थ ॲज द मीन्स टू एन्श्योर वेलफेअर ऑफ द स्टेट. आता हे वर्ड लक्षात घ्या, फोकस ऑन क्रिएशन ऑफ वेल्थ. वेल्थ म्हणजे काय, मनी किंवा आपण म्हणू शकतो मनी किंवा लँड और रिसोर्सेस, अशा प्रत्येक गोष्टी ज्याच्यातून आपल्याला फायनान्शियल प्रॉफिट होऊ शकतं, फायनान्शियल गेन होऊ शकतं. दॅट इज वेल्थ. क्रिएशन ऑफ वेल्थ. आपण वेल्थ कशी जनरेट केली पाहिजे आणि नुसती जनरेट न करता त्याच्यामधून आपण वेलफेअर ऑफ द कंट्री. स्टेट म्हणजे काय, इथे स्टेटचा अर्थ होतो कंट्री. इथे सब्जेक्ट मॅटर कंट्री होते. स्टेट इज नॉट महाराष्ट्र, आसाम और गुजरात और एनी अदर थिंग, बट इट इज ओव्हरऑल इन द सेन्स ऑफ कंट्री. स्टेट म्हणजे कंट्री. यामधून आपण कंट्रीचा कसा फायदा करू शकतो.
तर याचं साधं एक्झाम्पल आहे क्रिएशन ऑफ वेल्थ. गव्हर्नमेंट कसं वेल्थ क्रिएट करतं? बाय कलेक्टिंग टॅक्सेस. गव्हर्नमेंट टॅक्स कलेक्ट करतं किंवा त्यांचे स्वतःचे कमर्शियल ऑपरेशन्स असतात. आता समजा BSNL आहे, इंडियन ऑइल आहे, अजून गव्हर्नमेंट कंपनीज आहेत, इंडियन रेल्वेज आहेत, मग आधी एअर इंडिया होतं जे आता प्रायव्हेट झालंय. तर त्याच्यामधून गव्हर्नमेंट रेव्हेन्यू जनरेट करायची, अजून टॅक्स कलेक्ट करून रेव्हेन्यू जनरेट करते. तर रेव्हेन्यू जनरेट करते गव्हर्नमेंट. ओके, क्रिएशन ऑफ वेल्थ हा जो फर्स्ट पॉइंट आहे, क्रिएशन. ओके, तर क्रिएशन हा इथे सॅटिस्फाय झालाय, राईट. आता सेकंड जो आहे तो आहे वेलफेअर. हा पॉइंट कधी सॅटिस्फाय होतो आणि कसं सॅटिस्फाय होतो? तर जो पैसा गव्हर्नमेंट जनरेट करते त्यामधून गव्हर्नमेंट हॉस्पिटल बांधते, रोड्स बांधतात, इन्फ्रास्ट्रक्चर बनवते. अजून आपल्या गव्हर्नमेंट त्या पैशातून डिफेन्स म्हणजे जे आर्मी आहे आणि त्यांचा जो पगार येतो वगैरे वगैरे, पोलीस आहे, आर्मी आहे, या सगळ्यांमुळे आपण सेफ राहतो. आणि हॉस्पिटल्समुळे आपल्याला चांगलं हेल्थकेअर भेटतं, रोडमुळे कनेक्टिव्हिटी वाढते, आपल्याला जागोजागी फिरता येतं. अजून गव्हर्नमेंट स्कूल्स बांधते, अजून भरपूर गव्हर्नमेंट स्कीम्स असतात, लाईक जनधन योजना, मग प्रधानमंत्रीच्या अजून भरपूर योजना असतात, ज्याने जे बिलो पॉवर्टी लाईन मधले लोक आहेत त्यांना आपण अपलिफ्ट करण्याचा प्रयत्न करतो, ज्याच्यातून काय होतं? वेलफेअर निर्माण होतं. फोकस ऑन क्रिएशन ऑफ वेल्थ, दॅट इज इम्पॉर्टंट. जे कशातून होतं? कलेक्शन ऑफ टॅक्सेस, मग गव्हर्नमेंटच्या स्वतःच्या कमर्शियल ऍक्टिव्हिटीज असतात, अजून गव्हर्नमेंट लँड लीज वगैरे करतं, अजून भरपूर फायनान्शियल जे ऍक्टिव्हिटीज, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज करून जिथून फायनान्शियल गेन होतो ते प्रत्येक गोष्ट, आणि त्याच्यातून एन्शुअर द वेलफेअर ऑफ द स्टेट. आता सेकंड पॉइंट आपला हे झालेला आहे. आता तो नीड फॉर एफिशियंट ऍडमिनिस्ट्रेशन. नीड फॉर एफिशियंट ऍडमिनिस्ट्रेशन मशिनरी. फर्स्ट लाईन काय म्हणते? नीड फॉर एफिशियंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मशिनरी फॉर गुड गव्हर्नन्स. आता एफिशियंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मशिनरी का हवी आहे? तर गुड गव्हर्नन्स व्हावा. जे आपले गव्हर्नमेंट गव्हर्नन्स करते किंवा ती जे वेलफेअरसाठी ज्या ज्या गोष्टी दिल्या त्या उपयोगाला आल्या पाहिजे, यामागे कोणीतरी तिथे मशिनरी असावी. तर त्याच्यामधूनच होतं. फॉर एक्झाम्पल, आता आपल्या गव्हर्नमेंटच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मशिनरीमध्ये काय काय होतं? सिव्हिल सर्व्हिसेस असतात, जे IAS IPS ऑफिसर्स असतात, जे कलेक्टर्स असतात, तहसीलदार असतात, किंवा त्यांच्या सगळ्यांच्या हातात असतं की जे गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहे, जे वेलफेअर युटिलिटीज आहेत त्या प्रॉपर लोकांपर्यंत पोहोचतात आहे की नाही पोहोचत आहे. फायनान्स मिनिस्ट्री असतं. तर रोड बांधणार कोण? तर त्याच्या मागे रोड मिनिस्ट्री असतं, ट्रान्सपोर्ट मिनिस्ट्री असते, फ्युअल अँड नॅचरल गॅस मिनिस्ट्री असते. प्रत्येक मिनिस्ट्री ज्याच्यातून गव्हर्नन्स करता येईल चांगल्या प्रकारे. याच्यामध्ये कुठल्या येतात? प्रत्येक मिनिस्ट्री येते. NHAI येतं रोड बांधण्यासाठी, नॅशनल हायवे बांधतात ते लोक. मग त्याच्यातून गव्हर्नन्स, गुड गव्हर्नन्स येतं. आणि एफिशियंट ऍडमिनिस्ट्रेशन. करप्शन केलं तर गुड गव्हर्नन्स येईल का? नाही. एफिशियंटली म्हणजे कमीत कमी पैशात जास्तीत जास्त चांगलं काम कसं करण्यात येईल. ठीक आहे, उलट होतं आता, पण फॉर एक्झाम्पल कमीत कमी पैशात जास्तीत जास्त कसं काम चांगलं निघता येईल. तर ते जेव्हा बघतो आपण तेव्हा कशाचा जन्म होतो? गुड गव्हर्नन्सचा जन्म होतो. आणि या सगळ्यांचं जे कंपायलेशन आहे, आणि ज्या पॉलिटिकल आयडियाज आहेत त्या अर्थशास्त्रामध्ये आहेत. आता हे जे व्ह्यूज आहेत कौटिल्याचे, आर ते नॉट रिलेटेबल इनफ की तो काय म्हणतोय? साधं म्हणतोय की इकॉनॉमिक डेव्हलपमेंट किंवा इकॉनॉमिक्स मध्ये सगळ्यात क्रुशियल रोल त्या देशाचा असतो. देशामध्ये ते गव्हर्नमेंट येतं, त्याच्या लोक येतात. ठीक आहे, गव्हर्नमेंट मग सगळ्या चांगल्या पॉलिसीज आणते, बट लोकांमध्ये सिव्हिक सेन्स नसेल. रोड बांधताना डांबर चोरून नेतील, चांगले रेल्वेज बांधल्यात वगैरे वगैरे, रेल्वे मधला बल्ब नेला, रेल्वे मधले काय म्हणतात फॅन्स नेले, सीट्स काढून नेले. जरी गव्हर्नमेंट चांगली असेल तरी लोक सुद्धा चांगली हवी. त्यामुळं इट इज क्रुशियल रोल ऑफ द एंटायर स्टेट आणि गव्हर्नमेंट, या दोघांचा सुद्धा रोल खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्यानंतर त्यांनी गव्हर्नमेंटवर फोकस केलंय. गव्हर्नमेंटने क्रिएशन ऑफ वेल्थ कसं करावं, त्याच्यातून म्हणजे टॅक्स कलेक्ट वगैरे करून एन्श्योर वेलफेअर कसे एन्श्योर करावं. फॉर एक्झाम्पल जसं गव्हर्नमेंटने हॉस्पिटल्स वगैरे बांधलेत, आणि त्याच्यातून ते करण्यासाठी जे एफिशियंट ऍडमिनिस्ट्रेशनची गरज आहे
जसं IPS IAS ऑफिसर आहे, जसं कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल आहे, जे ऑडिट करतं सगळ्या गव्हर्नमेंटच्या ज्या कंपनीज आहेत की त्या नीट काम करतात की नाही, त्याच्यातून गुड गव्हर्नन्स तयार होतं. म्हणजे इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचा जो सर्कल आहे तो पूर्णपणे कम्प्लीट होतो. इट वॉज सिम्पल, नीट लक्षात आलेलं आहे. इट वॉज एवढंच होतं, ऑल अबाउट कौटिल्याज व्ह्यू ऑन इकॉनॉमिक्स. तर इथे खाली काय काय लिहिलंय, रॉयल ऍडवायझर टू द मौर्य पिरियड. ही आपल्याला तुम्हाला सांगायची गरज नाही, त्याचं नाव चाणक्य और विष्णुगुप्ता कौटिल्य. and authored the ancient Indian political treatise known as अर्थशास्त्र. Once again important for fill in the blanks. येतं म्हणजे येतच, म्हणजे आयुष्यात तुम्हाला आजपर्यंत आता नाही आलं कधीतरी इकॉनॉमिक्स मध्ये तुम्ही कौटिल्यने कुठलं बुक लिहिले, अर्थशास्त्र, हे एकदा तरी आयुष्यात तुम्हाला फिल इन द ब्लँक्स येणार म्हणजे येणार. आता इंडियाच्या बाहेर जाऊया, फॉरेनर्स लोकांच्या डेफिनेशन शिवाय आपलं शिक्षण कधी कम्प्लीट झालंय नाही. सो नेक्स्ट व्ह्यू येतो आपला डेफिनेशन्स ऑफ इकॉनॉमिक्स. त्यामध्ये 3 लोक आहेत सरासरी. फर्स्ट वन इज ॲडम स्मिथ, सेकंड वन इज प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल, आणि थर्ड वन इज लिओनल रॉबिन्स. आता हे 3 लोक आहेत. एक मिनिट, लेट्स मूव्ह बॅक टू आवर नोट्स. ओके, ज्या डेफिनेशन्स आहेत ओके, तर पहिलं येतं ॲडम स्मिथ, सेकंड वन इज अल्फ्रेड मार्शल, आणि थर्ड वन जो आहे तो आहे लिओनल रॉबिन्स. स्पेलिंग मध्ये डबल बी आहे, राईट, डबल बी. लिओनल रॉबिन्स. तर फर्स्ट जो आपण मुद्दा लक्षात, ही ॲडम स्मिथ ब्लर का झाला बाबा? ओके, आता बरोबर आहे, राईट. हां, सो फर्स्ट मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे की ॲडम स्मिथ हा कसा इकॉनॉमिस्ट होता. ही वॉज अ क्लासिकल इकॉनॉमिस्ट. हा कोण होता? क्लासिकल इकॉनॉमिस्ट होता, म्हणजे जुन्या विचारांचा इकॉनॉमिस्ट होता. जुन्या विचारांचा म्हणण्यापेक्षा ही वॉज फर्स्ट अँड फॉरमोस्ट पिरियड मधला इकॉनॉमिस्ट, जुना आपण म्हणू शकतो. आणि जो अल्फ्रेड मार्शल होता, ही वॉज निओ क्लासिकल, म्हणजे जे आपण ग्रोईंग म्हणतो ना, एका ग्रोईंग स्टेज मध्ये असतो त्या स्टेज मध्ये आलेला इकॉनॉमिस्ट आहे, निओ क्लासिकल इकॉनॉमिस्ट आहे. आणि हा जो लिओनल रॉबिन्स आहे, याला टर्म करतो आपण मॉडर्न इकॉनॉमिस्ट. ही वॉज टर्म्ड एज मॉडर्न इकॉनॉमिस्ट. ॲडम स्मिथ कसा होता? क्लासिकल होता. सेकंड वॉज अल्फ्रेड मार्शल, तो कसा होता? निओ क्लासिकल इकॉनॉमिस्ट होता. आणि थर्ड वन वॉज लिओनल रॉबिन्स, हा मॉडर्न इकॉनॉमिस्ट होता. तर हे सुद्धा फिल इन द ब्लँक साठी इम्पॉर्टंट आहे. काही कनेक्ट नव्हतं करायचं. हा मॉडर्न इकॉनॉमिस्ट आहे. तर लेट्स मूव्ह टू टेक्स्टबुक मधून करूया आपण ॲडम स्मिथचं. ॲडम स्मिथ ही वॉज क्लासिकल इकॉनॉमिस्ट, ओके. आणि त्याला काय रिगार्ड करतात की ॲज फादर ऑफ इकॉनॉमिक्स. हे सुद्धा फिल इन द ब्लँक साठी इम्पॉर्टंट आहे. ॲडम स्मिथ, हु वॉज फादर ऑफ इकॉनॉमिक्स? Adam Smith. Who was father of economics? Adam Smith. Never ever forget in your life. Never ever. येणार म्हणजे येणार. Adam Smith was father of economics. हे किमान 10 वेळा तरी तुम्हाला एक्झाम मध्येच लिहावं लागणार आहे. इतक्या वेळा हे एक्झाम मध्ये येतं. He was father of economics and has, आणि हे जे आहे वेल्थ ओरिएंटेड, हे तुम्हाला मी तिघांचं समजवताना नीट समजवेल. आणि त्यांनी एक बुक लिहिलं होतं, हे सुद्धा फिल इन द ब्लँक साठी इम्पॉर्टंट आहे. त्याच्या बुकचं नाव होतं
अँड इन्क्वायरी इनटू द नेचर अँड कॉजेस ऑफ वेल्थ ऑफ नेशन्स. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायची अजिबात गरज नाही, तुम्हाला फक्त इतकंच लक्षात ठेवायचं. वेल्थ ऑफ नेशन्स इथे लिहितो मी. बुक रिटन बाय ॲडम स्मिथ. काय कलर चेंज करू काय? वेल्थ ऑफ नेशन्स, एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं. वेल्थ ऑफ नेशन्स, बुक रिटन बाय ॲडम स्मिथ, वेल्थ ऑफ नेशन. फर्स्ट पॉइंट आहे ॲडम स्मिथ हु वॉज फादर ऑफ इकॉनॉमिक्स. ॲडम स्मिथ वॉज फादर ऑफ इकॉनॉमिक्स. सेकंड वन इज बुक रिटन बाय ॲडम स्मिथ, वेल्थ ऑफ नेशन्स. आणि त्याच्यापेक्षा आधी बट थर्ड, ही वॉज अ क्लासिकल इकॉनॉमिस्ट. इथेच 3 फिल इन द ब्लँक झाले. ही वॉज क्लासिकल इकॉनॉमिस्ट. बुक रिटन बाय हिम वॉज कॉल्ड एज वेल्थ ऑफ नेशन्स. आणि थर्ड आहे की ही वॉज टर्म्ड एज फादर ऑफ इकॉनॉमिक्स. त्याच्याप्रमाणे काय होतं, आणि अजून एक इथं फिल इन द ब्लँक्स आहे की ही जी डेफिनेशन आहे, त्याचं जे मत होतं की इकॉनॉमिक्स कसं आहे, तर ते वेल्थ ओरिएंटेड होतं. वेल्थ ओरिएंटेड होतं. कसं होतं? वेल्थ ओरिएंटेड. आता वेल्थ मध्ये कसं होतं, म्हणजे पोझेशन्स, मनी, आय मीन अजून रिसोर्सेस, अजून लँड पण रिसोर्सेस मध्येच येतं म्हणा. मुख्यतः मनी, रिसोर्सेस, ज्याच्या फायनान्शियल गेन होतील, ती प्रत्येक गोष्ट नुसतं एक्वायर करणे म्हणजेच इकॉनॉमिक्स, असं त्याचं मत होतं. इट वॉज वेल्थ ओरिएंटेड, की फक्त तुम्ही वेल्थ जनरेट करा, वेल्थ एक्वायर करा, वेल्थ जनरेट करा, जस्ट गो ऑन एक्वायरिंग द वेल्थ. हे त्याचं मागचं काय म्हणतात त्याला डेफिनेशन होते. आणि की पॉइंट ऑफ ॲडम स्मिथ्स डेफिनेशन. आता फर्स्ट पॉइंट होतं लॅझस फेरे. सेकंड इज कॅपिटल अँड वेल्थ अक्युमुलेशन, नेचर अँड लॉ ऑफ इकॉनॉमिक्स. याला आपण जरा डिटेलमध्ये शिकूया. इट विल बी आय गेस लास्ट पॉइंट ऑफ आवर लेक्चर. ओके, हा चार्ट असाच राहू दे, आपण या पेजवर करूया. ओके, की पॉइंट्स. पुढे ॲडम स्मिथच्या डेफिनेशनचे की पॉइंट. फर्स्ट मध्ये काय होतं? लॅसस फेरे. तर याचा अर्थ काय? हा जो वर्ड आहे याचं मीनिंग होतं की नॉन इंटरव्हेन्शन ऑफ गव्हर्नमेंट. मीन्स याचा अर्थ होतो नॉन इंटरव्हेन्शन ऑफ गव्हर्नमेंट. साध्या सोप्या भाषेत USA ही जी कंट्री ही डोक्यात ठेवा. म्हणजे गव्हर्नमेंट कमीत कमी प्रमाणात जे आहे इकॉनॉमिक वेल्थ क्रिएशन, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज मध्ये, वेल्थ क्रिएशन मध्ये कमीत कमी लक्ष घालावं. लाईक कॅपिटलिस्ट इकॉनॉमीमध्ये ज्या प्रकारे होतं, ज्या प्रकारे US फॉलो करतं, तर गव्हर्नमेंटचं इंटरव्हेन्शन हे कमीत कमी प्रमाणात झालं पाहिजे, जेणेकरून पब्लिकला जास्तीत जास्त प्रॉफिट होईल. जास्तीत म्हणजे जेव्हा रोकटोक कमी असते तेव्हा जास्तीत जास्त मनी माइंडेड लोक होतात. गव्हर्नमेंट कसं वेलफेअरचा विचार करते, बट वेन कॉर्पोरेट्स कम इन टू ग्राउंड दे ओनली थिंक अबाउट मनी अँड मनी. त्यामुळे त्याचं म्हणणं काय होतं, त्याची वेल्थ ओरिएंटेड डेफिनेशन आहे तो ऑब्व्हियसली तो बायस्ड असणार आहे की कॅपिटलिस्ट इकॉनॉमी असली पाहिजे, नॉन इंटरव्हेन्शन ऑफ गव्हर्नमेंट. लेट द पीपल डू. लॅझस फेरे याचा सिंपल आपण जर ट्रान्सलेशन केलं तर त्याचं ट्रान्सलेशन सरळ काय होतं? लेट पीपल डू. लोकांना त्यांचं काम करू द्या. लोक त्यांचं डिसाईड करतील की कुठलं प्रोडक्ट मार्केटमध्ये आणायचं, कुठल्या प्रोडक्टचं प्रोडक्शन जास्त केलं पाहिजे, काय सर्व्हिसेस, काय फॅसिलिटीज मार्केटमध्ये आल्या पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं फार्मर्स डिसाईड करतात की कुठलं क्रॉप यावर्षी त्यांनी लावावं, रॅदर दॅन गव्हर्नमेंट डिसाइडिंग की यावर्षी आपण याचं उत्पादन जास्त केलं पाहिजे. त्याच्याऐवजी
फार्मरला ज्या गोष्टीमध्ये प्रॉफिट जास्त वाटतोय तर तीच गोष्ट फार्मर जास्त प्रमाणात प्रोड्यूस करणार. म्हणजे डिसिजन इज विथ द पीपल, नॉट विथ द गव्हर्नमेंट. जेणेकरून लोक स्वतःचा फायदा बघतात आणि जेणेकरून वेल्थ क्रिएशन जास्त प्रमाणात होतं. सॅलरी अमाऊंट जसं एम्प्लॉईज डिसाईड करतात की या सॅलरीमध्ये मी काम करणार आहे, नाही भेटलं तर ते दुसरीकडून जास्त चांगलं भेटलं तर तिकडे शिफ्ट करतात वगैरे. म्हणजे इट इज अप टू द पीपल, लेट पीपल डू. आणि सेकंड पॉइंट मध्ये काय होतं, सेकंड पॉइंट इज अबाउट कॅपिटल अँड वेल्थ accumulation. ओके, जसं प्रिव्हियस पॉइंट मध्ये डिस्क्राईब केलं होतं आपण, कलेक्शन ऑफ वेल्थ म्हणजे लोकांना प्रॉफिट करून जास्तीत जास्त कसं प्रॉफिट करता येईल. आता फार्मर्सला प्रॉफिट झाला, ओके, त्यांनी त्यांचं क्रॉप सेल केलं, समजा कॉटनला जास्त रेट मिळत होता त्यामुळे कॉटन प्रोड्यूस केला, त्याच्यातून जो प्रॉफिट आला तो परत खर्च न करता त्याच्यातून त्यांनी गोल्ड विकत घेतलं आणि ते अक्युम्युलेट करत राहिले वेल्थ, रॅदर देन स्पेंडिंग अक्युम्युलेट करत राहिले. अजून त्या पैशाला पैसा जोडून कसा पैसा कमवता येईल, पैशाला पैसा जोडून कसा पैसा कमवता येईल याच्याकडे लक्ष देणं म्हणजे कॅपिटल अँड वेल्थ अक्युम्युलेशन. ही साधे सिंपल भाषेमध्ये जेव्हा फार्मर्सला प्रॉफिट होतो किंवा कोणालाही प्रॉफिट झाला तर त्याला एक्सपेन्स न करता किंवा त्याचा खर्च न करता त्याच्यातून त्याला इन्व्हेस्ट करून कसं अजून प्रॉफिट जनरेट करता येईल याचा अर्थ तयार होतो कॅपिटल अँड वेल्थ अक्युम्युलेशन. अँड थर्ड पॉइंट कम्स लाईक, थर्ड पॉइंट होता नेचर्स लॉ इन इकॉनॉमिक अफेअर्स. आता लॉज तर तुम्हाला यावर्षी नाहीये, लॉज आर इन द नेक्स्ट इयर. 12th मध्ये तुम्हाला लॉज असणार आहे, लाईक लॉ ऑफ डिमांड, लॉ ऑफ सप्लाय. लॉ ऑफ डिमांड म्हणजे काय, एखाद्या गोष्टीची प्राइस कमी झाली तर त्याचे डिमांड सहसा वाढते. म्हणजे आज वडापाव 20 रुपयाला आहे तर समजा 100 लोकांनी खाल्ला, उद्या तोच वडापाव जर 10 रुपयाला झाला तर अकॉर्डिंग टू इकॉनॉमिक लॉज लोकांची त्याला खरेदी करण्याची इच्छा किंवा क्षमता वाढते. म्हणजे आज जो माणूस 10 रुपयाचा 20 रुपयाचा एक वडापाव खाते, ऑब्व्हियसली तो उद्या त्याला भूक असणार किंवा काय असणार, तो 10 रुपयाचे 2 वडापाव घेऊन त्याचं डिमांड वाढवू शकतो. बरोबर, म्हणजे वडापाव तो दुप्पट खाणार, प्राइस तो तेच पे करतो बट दुप्पट वडापाव खाणार. म्हणजे जेव्हा प्राइस कमी होते तेव्हा डिमांड वाढते. हे जे लॉज आहेत याचं इम्प्लिकेशन होऊन याच्यावर अभ्यास करून वेल्थ जनरेशन वर कसं फोकस करावं याच्याबद्दल ऍडम स्मिथ बोलत होता. हे तुम्हाला नेक्स्ट इयर नीट कळेल. आणि थर्ड वन होतं डिव्हिजन ऑफ लेबर. डिव्हिजन ऑफ लेबर आणि भरपूर काय होतं पुढे, बट सहसा त्याला डिव्हिजन ऑफ लेबर ॲज अन ऍस्पेक्ट ऑफ ग्रोथ. डिव्हिजन ऑफ लेबर ॲज अन ऍस्पेक्ट ऑफ ग्रोथ. ह्याचं साधं सरळ एक्झाम्पल म्हणजे इफ वी टेक गाडी. आता जेव्हा गाडी ही कन्व्हेअर बेल्टवर बनवली जाते, जेव्हा 100 लोक एका फॅक्टरीमध्ये कामाला आहेत, ती 100 लोक एकत्र एक गाडी बनवून आउट ऑफ द फॅक्टरी काढत असतील कन्व्हेअर बेल्टवर, तर समजा 50 गाड्या बनत असतील ओके महिन्याला. पण तेच लोक जेव्हा डिव्हिजन करतात लेबरचं की चॅझेसचा डिपार्टमेंट वेगळा, ग्लासचा डिपार्टमेंट वेगळा, इलेक्ट्रिकल फिटिंगचा डिपार्टमेंट वेगळा, टायर आणि वेगळ्या गोष्टींचा डिपार्टमेंट वेगळा, अजून इलेक्ट्रॉनिक्सचा डिपार्टमेंट वेगळा, मग जे पेंटिंग आहे ते पेंटिंगचा डिपार्टमेंट वेगळा. फॉर एक्झाम्पल म्हणजे चॅझेसचा डिपार्टमेंट असतो, मग पेंटिंग आलं, इलेक्ट्रॉनिक्स आलं, अशा भरपूर काही काही गोष्टी येतात. त्या प्रत्येक गोष्टीला डिवाइड करत गेला आपण तर 50 गाड्या बनवायच्या ऐवजी 100 गाड्या आरामात बनतील, कारण डिव्हिजन ऑफ लेबर झालेलं आहे आणि त्यामधून एफिशियन्सी वाढलेली आहे, ज्या करून जो ग्रोथ ऍस्पेक्ट आहे त्या दृष्टिकोनाने वेल्थ जनरेशन, याच्यातून वेल्थ जनरेट जास्त झाली. ऑब्व्हियसली 50 गाड्या जिथं प्रोड्यूस होणार होत्या 50 गाड्या जिथे प्रोड्यूस होणार होत्या तिथे 100 गाड्या प्रोडक्शन झाल्या. बरोबर, ज्याने काय झालं, वेल्थचं जे क्रिएशन आहे ते जास्त चांगल्या प्रमाणात झालं.
सॉरी, राईट. आय गेस आपण लेक्चरला इथेच थांबूया आणि उद्या आपण जो नेक्स्ट पार्ट आहे प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल, लिओनल रॉबिन्स वगैरे जो ऍस्पेक्ट आहे त्याच्यावर आपण नंतर उद्या लक्ष देऊया प्रॉपरली. ओके, सॉरी गाईज, मध्ये लेक्चर थोडं इंटरप्ट झालं होतं मुळे. तर आपण काय म्हणत होतो, काय काय आज आपण आज इथेच थांबूया. आज आपलं काय काय झालंय त्याच्याकडे आपण एक जरा रिवाइज करूया. जसं स्क्रीनवर दिसतं आपलं इंट्रोडक्शन हा पार्ट झाला होता, नॅचरल सायन्स, सोशल सायन्सेस. ते एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट नसेल तरी सोशलॉजी, सोशल ऍस्पेक्ट, ह्युमन बिहेवियर आपण पाहिलं. त्याच्यानंतर हे एक एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट होतं. इकॉनॉमिक्स इज अ सोशल सायन्स आणि त्याचं वर्ड ऑफ इकॉनॉमिक्स ओरिजिन कुठून झालं, एका ग्रीक वर्ड मधून झालंय, विच इज ऑइकॉनॉमिया, अँड विच मीन्स व्हॉट, मॅनेजमेंट ऑफ हाऊस होल्ड. इथे लिहितो नॉमस आणि ऑइको, हे दोन वर्ड्स मधून त्याचं जे आहे जे जनरेशन झालेलं आहे. आणि इकॉनॉमिक्स इज रेफर्ड टू ॲज क्वीन ऑफ इकॉनॉमिक्स, क्वीन ऑफ सोशल सायन्स. इंटेन्सिटी वाढवली पाहिजे, आय गेस इंटेन्सिटी एवढीच आहे. ओके, क्वीन ऑफ इकॉनॉमिक्स बाय पॉल सॅम्युएल्सन. ओके, आणि इकॉनॉमिक्स डील्स विथ द इकॉनॉमिक ऍस्पेक्ट ऑफ ह्युमन बिहेवियर. मी तुम्हाला म्हटलं जसं नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीवर न लक्ष देता इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीकडे लक्ष देऊन जो ह्युमन बिहेवियर आहे तो कसं इम्पॅक्ट करतो त्याचा स्टडी आहे, इकॉनॉमिक ऍस्पेक्ट ऑफ ह्युमन बिहेवियर. त्याच्यानंतर आपण 3 इकॉनॉमीज बद्दल शिकलो, इकॉनॉमिक सिस्टम्स, कॅपिटलिझम, सोशलिझम, मिक्स्ड इकॉनॉमी. त्याच्यानंतर कौटिल्याचं जे व्ह्यू आहे इकॉनॉमिक्सवर, विट इज अर्थशास्त्र, अर्थ मीन्स वेल्थ आणि शास्त्र म्हणजे सायन्स. त्याचं 2 वर्डचं मिनिंग एकत्र होऊन अर्थशास्त्र हा वर्ड तयार झाला आणि तो अर्थशास्त्राचं नावाचं एक बुक त्याने लिहिलं होतं. आणि त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचा, स्टेटचा कसा रोल आहे, रोल ऑफ द पीपल ॲज वेल एज रोल ऑफ द गव्हर्नमेंट, दोघांचा रोल कसा इम्पॉर्टंट आहे, वेल्थ क्रिएशन कसं होतं बाय गव्हर्नमेंट, आणि ते वेल्थ क्रिएशनचं मीन्स यूज करून वेलफेअर ऑफ द स्टेट कशा प्रकारे करता येईल. आणि ते वेलफेअर ऑफ द स्टेट करताना एफिशियंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मशिनरीचा आपल्याला कशा प्रकारे चांगला उपयोग होतो, ज्याचा आउटकम म्हणून गुड गव्हर्नन्स तयार होतं. आणि या सगळ्यांचं आयडियाचं कंपायलेशन अर्थशास्त्र या बुकमध्ये आहे. त्याच्यानंतर आपण वळालो होतो ऍडम स्मिथच्या डेफिनेशनकडे. तर तो कुठल्या प्रकारचा इकॉनॉमिक्स होता, ही वॉज अ क्लासिकल इकॉनॉमिस्ट. त्याच्यानंतर ही वॉज टर्म्ड एज फादर ऑफ इकॉनॉमिस्ट. सेकंड पॉइंट, फर्स्ट पॉइंट, ही वॉज अ क्लासिकल इकॉनॉमिस्ट. सेकंड पॉइंट, ही वॉज फादर ऑफ इकॉनॉमिक्स. अँड थर्ड, त्याची डेफिनेशन ही वेल्थ ओरिएंटेड होती. त्याची डेफिनेशन कशी होती, वेल्थ ओरिएंटेड होती. अँड आउट ऑफ मेनी लिटररी कॉन्ट्रीब्युशन, त्याचं मेन कॉन्ट्रीब्युशन, त्याचा बुक 1776, दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट. 1776 मध्ये त्यांनी कुठली बुक लिहिली होती, वेल्थ ऑफ नेशन. हा थर्ड पॉइंट झाला. आणि ऍडम स्मिथ डिफाईन्स, त्यांनी काय डिफाईन केले इकॉनॉमीला, ॲज सायन्स ऑफ वेल्थ. जसं अर्थशास्त्रामध्ये त्यांनी केलं होतं की सायन्स बिहाइंड एक्वायरिंग वेल्थ, तसंच ऍडम स्मिथनी इकॉनॉमीला डिफाईन केलं ॲज सायन्स ऑफ वेल्थ. हा सुद्धा एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे लक्षात ठेवण्यासारखा. आणि त्याचे जे मेन पॉइंट होते आपण इथे पाहिलं की व्हॉट वॉज हिज फर्स्ट पॉइंट, काय झालेला. ओके, हिज की पॉइंट्स लॅस इज फरी म्हणजे काय, लेट द पीपल डू, नॉन इंटरव्हेन्शन ऑफ गव्हर्नमेंटचं कमीत कमी इंटरव्हेन्शन. त्यामध्ये आपण एक्झाम्पल घेतलं होतं फार्मर्सचं, की फार्मर्सच्या मनाने त्यांनी त्यांचा क्रॉप डिसाईड करून त्याचं जनरेशन केलं पाहिजे. आणि कॅपिटल अँड वेल्थ जनरेशन, त्याच एक्झाम्पलला पुढं घेऊन आपण पुढच्या स्टेपला गेलो होतो की त्यांना प्रॉफिट झाला, फायनान्शियल गेन झालं, त्याला खर्च न करता त्यांनी त्याच्यातूनच वेल्थ एक्वायर केली. फॉर एक्झाम्पल गोल्ड घेतलं आणि जेणेकरून त्यांनी त्यांचं वेल्थ अक्युम्युलेट केलं, rather than spending it and टोटली झिरो अमाऊंट ठेवण्यापेक्षा त्यांनी सेव्हिंग्स करून सेव्हिंग्स न करता त्याला कुठेतरी इन्व्हेस्ट केलं आणि त्यांचं वेल्थ अक्युम्युलेट केलं. आणि नेचर ऑफ लॉ, जसं लॉ ऑफ डिमांड तुम्हाला सांगितलं होतं, वडापावचं आपण एक्झाम्पल घेतलं होतं की 20 रुपयाचा वडापाव जर 10 रुपयाला झाला तर त्याची डिमांड कशी वाढेल हे तुम्हाला प्रॉपरली 12th स्टँडर्ड मध्ये शिकायला मिळेल. आणि लास्ट पॉइंट वॉज डिव्हिजन ऑफ लेबर. बेस्ट एक्झाम्पल इज प्रोडक्शन ऑफ कार्स, त्याशिवाय दुसरं कुठलंही बेस्ट एक्झाम्पल नसणार आहे. तर प्रोडक्शन ऑफ कार, त्याच्यामध्ये कसं आपण डिव्हिजन ऑफ लेबर करून
कसं प्रोडक्शन आपण वाढवू शकतो ॲज अन ॲस्पेक्ट ऑफ ग्रोथ, आणि त्याच्यातून कसं वेल्थ जनरेट जास्त प्रमाणात होईल याच्याकडे आपलं लक्ष होतं. ओके, आता तुम्हाला सुद्धा हे लेक्चर संपल्यानंतर रिव्हिजन करायचं आहे प्रॉपरली, आणि तुमचे काहीही डाऊट्स असेल अगदी बारीक, की हा फक्त मला पडला असेल, मी कसं विचारू, काय करू, कितीही बारीक डाऊट असेल, कुठलाही डाऊट असेल, सरळ सरळ कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही टाकू शकता. त्याचं हमखास तुम्हाला रिप्लाय मिळून जाईल. त्या रिप्लाय मध्ये जरी तुम्हाला नाही कळत, त्या रिप्लाय मध्ये क्वेश्चन विचारा. वा, हा, त्या रिप्लाय मध्ये क्वेश्चन विचारा, त्याचा सुद्धा तुम्हाला आन्सर मिळेल. आणि तुम्हाला लेक्चर कसं वाटलं, चांगलं वाटलं, पेस कशी होती, शुड आय गो फास्ट और शुड आय गो स्लो, एम्फसाइज प्रॉपर प्रमाणात झालं आहे, इंग्लिश आणि मराठीचं कॉम्बिनेशन कसं होतं, जास्त प्रमाणात इंग्लिश होतंय की मराठी कमी होतंय, मराठी जास्त होतंय, इंग्लिश कमी होतंय. बी फ्री टू शेअर युअर रिव्ह्यूज इन द कमेंट सेक्शन. आणि उद्या आपण बाकीचं लेक्चर आपण पुढे नेऊया. जनरली आम्हाला कम्प्लीट करता येईल, बट आय हॅव डिसाइडेड की साधारण 45 मिनिट्स टू 50 मिनिट्स मध्ये आपलं लेक्चरचं स्पॅन असावं. आता फर्स्ट लेक्चर असल्यामुळे स्टार्टिंगचा भाग जो आहे तो इंट्रोडक्शन वगैरे मध्ये गेला, त्यामुळे मी एक 50 मिनिटं 1 तासापर्यंत थोडं एक्सटेंड केलं हे लेक्चर. सो नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण भेटूया, अँड we'll talk about the next few concepts in the economics chapter. सो रिवाइज करा, काय क्वेश्चन्स असतील किंवा काय असेल कमेंट सेक्शन मध्ये शेअर करा. हॅव अ गुड डे.